आणि आता बातमी पावसासंदर्भातली आहे। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते, तर खामगाव आणि मेहकर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान पावसामुळे झालंय। ज्वारी, मका, संत्रा, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः कहर केलाय। तर सलग येत असलेल्या पावसानं शेतकरी सुद्धा हतबल झाले। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पिकं भुईसपाट झालेली आहेत आणि या पिकांना वाचवण्यासाठीची धडपड आता शेतकरी करताना पाहायला मिळतात। तर परवा सुद्धा असाच मुसळधार पाऊस झाला होता। काल सुद्धा पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। यामध्ये ज्वारी, मका, संत्रा, इतर फळबागांचं, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातले पंचनामे करून त्वरित मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय, किती मोठ्या प्रमाणात खामगाव आणि मेहकर तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे नुकसान झालंय।